नमस्कार. आपल्याला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की सर मी ओबीसी कॅटेगरीमधून आहे, माझं एम ए बी एड झालेलं आहे, कुणाचं एम एस सी बी एड झालेलं होतं, कुणाचं बी ए बी एड झालेलं होतं, कुणाचं बी एस सी बी एड झालेलं होतं, कुणाचं डी एड झालेलं होतं, कुणाचा पेपर 1 कुणाचा पेपर 2 पास होता. मग सर मी महिला कॅन्डिडेट आहे, माझ्याकडे प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहे, किंवा मी सर जनरलमध्ये येतो, मग माझा नंबर त्या ठिकाणी लागेल की नाही, मी प्राधान्यक्रम कसे द्यावेत, माझा कट ऑफ किती लागेल, या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारले होते. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की एक्झॅक्ट कट ऑफ यावेळेस किती लागेल हे तर कुणीच सांगू शकणार नाही, कुणीच सांगू शकत नाही. कारण की तुम्ही प्राधान्यक्रम कुठे देताय हे फक्त तुम्हालाच माहिती आहे, बरोबर की नाही. आधी कसं व्हायचं, असंख्य प्राधान्यक्रम होते, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी जवळपास प्रत्येकच ठिकाणी प्राधान्यक्रम देऊन सोडायचा. आता तसं नाही, लिमिटेड प्राधान्यक्रम असल्यामुळे तुम्ही सिलेक्टेड ठिकाणी प्राधान्यक्रम देणार आहात, म्हणून कट ऑफ तसा प्रेडिक्ट करणं कठीण असतं. परंतु तुम्हाला कमी मार्क असतील, मध्यम मार्क असतील किंवा जास्त असतील, तर मी तुम्हाला हे निश्चित सांगू शकतो की निवड होण्याची शक्यता त्या ठिकाणी कुठं आहे. म्हणजे प्राधान्यक्रम देताना तुम्हाला खूप सोपं जाईल. मी तुम्हाला हे सगळे माहिती दाखवणार आहे. बघा, कोणत्या वर्गासाठी कट ऑफ सर्वात कमी लागतो, म्हणजे 1 ते 5, 6 ते 8 किंवा 9वी 10वी 11वी 12वी, विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू दोन्ही सुद्धा सांगतो. दुसरं, सर्वात जास्त कट ऑफ कुठं असतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे बाबू आपण या ठिकाणी प्राधान्यक्रम देणं टाळायला पाहिजे. तिसरं, सर्वाधिक फायदा कुणाला आहे, समजा कमी मार्क असतील तरी सुद्धा निवड होण्याची शक्यता कुठे जास्त आहे. पुन्हा प्राधान्यक्रम कसे द्यायचे, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये क्लिअर माइंडसेट असेल आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर 100% तुम्हाला ती आयडिया क्लिअर होऊन जाईल की मला कुठे प्राधान्यक्रम द्यायचे, कुठे नाही द्यायचे. पुढं कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप कमी वेळेमध्ये जाणण्याचा प्रयत्न करूयात. थेट मुद्द्याला हात घालतो. विदाउट इंटरव्ह्यू मध्ये सर्वात कमी कट ऑफ जर कशाचा लागेल, सर्वात कमी कट ऑफ विदाउट इंटरव्ह्यू मध्ये मी सांगतोय तुम्हाला, तर तो लागेल वर्ग 1 ते 5 चा. खूप कमी लागतो कट ऑफ विदाउट इंटरव्ह्यू मध्ये. आता ह्याच्यापेक्षा जास्त कशाचा लागेल, 6वी ते 8वी चा, त्यापेक्षा जास्त 9वी 10वी चा, आणि त्यापेक्षा जास्त 11वी 12वी चा. तुम्ही म्हणाल सर हे तर लहान लेकरू पण सांगू शकते, 1 ते 5 ला डीएड वाले उमेदवार आहेत म्हणून कमी लागेल. कोणालाही वाटते की आपल्याला वरची नोकरी मिळावी म्हणून 9वी ते 12वीचा जास्त लागेल, असं नाही आहे. लक्षात घ्या, तुमचा जोही विषय असेल ओबीसी कॅटेगरीमध्ये, इंग्लिश असेल, मॅथ असेल, मराठी असेल, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगले मार्क आहेत, खूप जास्त मार्क आहेत आणि त्यांचं क्वालिफिकेशन सुद्धा बऱ्यापैकी आहे, ते विद्यार्थी वरच्या वर्गासाठी एलिजिबल असतील की नाही, त्यामुळं त्यांचं सिलेक्शन वरच्या वर्गांसाठी होईल. लक्षामध्ये, त्याच्यापेक्षा थोडा कमी कट ऑफ असला तर त्यांची निवड कुठं होईल, 9वी 10वीला. त्यांच्यापेक्षा आणखी कमी मार्क आहेत ते कुठं असतील, 6वी ते 8वीला. कारण की विदाउट इंटरव्ह्यूची लिस्ट सोबतच लागते ना, अलग लक्षामध्ये. आणि या वर्गांचा कट ऑफ सर्वाधिक राहील. तुम्ही ज्याही विषयांसाठी असाल, सामाजिक शास्त्र असू द्या, पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, हिंदी, मराठी, भूगोल, इतिहास, ठीक आहे, त्याच्यानंतर गणित विज्ञान किंवा गणित विज्ञान, संस्कृत असेल, हिंदी असेल, एखादा आणखी सेकंडरी सब्जेक्ट असेल, तर कुठलाही असू द्या, अशाच पद्धतीने कट ऑफ लागेल. म्हणजे आपण जर समजा गृहीत धरलं की समजा यांचा कट ऑफ 130 पर्यंत गेला, तर यांचा कट ऑफ होऊ शकते 140 पर्यंत. एक उदाहरण देतोय, याच्यापेक्षा खूप कमी असतो बरं का, 110 पर्यंत सुद्धा येतो. पुन्हा 9वी 10वीचा कट ऑफ जर 140 असेल तर इथे 150 वरती जाऊ शकतो, इथे 160 वरती जाऊ शकतो. हे मी फक्त उदाहरण म्हणून घेतोय. इथे जर समजा 110 लागला तर इथे 120 लागू शकतो, ठीक आहे. आणि तो तुम्हाला काही सांगता येत नाही, प्रत्येक जिल्हा परिषदेचा वेगवेगळा असतो, ठीक आहे. कोण्या कॅटेगरीसाठी जागा असतात, कुठे कुठे नसतात, आणि तुम्हाला माहिती आहे की सर्वाधिक कॉम्पिटिशन ही ओबीसी मध्येच आहे. आता कोणकोणते उमेदवार असतात, तर हे उमेदवार असतात त्याच्यामध्ये. एक म्हणजे असे डीएड उमेदवार की ज्यांचा पेपर 1 पास आहे, काही जण असे आहेत की फक्त त्यांचा दुसराच पेपर पास आहे, काही असे आहेत की ज्यांचा पेपर 1 देखील पास आहे आणि दोन्ही पास आहेत, म्हणजे दोन्ही पेपर त्यांचे त्या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत. आता बीएड उमेदवारांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये असे आहेत की ज्यांचा पेपरच पास नाही, म्हणजे ते फक्त 9वी ते 12वी साठी एलिजिबल आहेत. काही कार्यकर्ते फक्त 9वी 10वी साठीच एलिजिबल आहेत, बरोबर की नाही. पुढे बघा, बीएड मध्ये असे विद्यार्थी की ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन आहे, म्हणजे ते 9वी 10वीलाच एलिजिबल आहेत. काही विद्यार्थ्यांचं पीजी झालेलं आहे, त्यामुळे त्यांचे जर सेकंड पेपर पास असेल तर ते 6वी ते 12वी पर्यंत अप्लाय करू शकतात. लक्षामध्ये, हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला या भरतीमध्ये दिसतील ओबीसी कॅटेगरीमध्ये. मग आपण काय करू शकतो, तर मला असं वाटतं की विषयानुसारचा जर आपण कट ऑफचा विचार केला
तर सर्वाधिक कट ऑफ कुठं जातो तर ह्या विषयांसाठी मॅथ, त्याच्यानंतर मग फिजिक्स, त्याच्यानंतर मग केमिस्ट्री आणि मग कमी बायोलॉजी. कोणत्या वर्गासाठी? हे 11वी 12वीसाठी मी म्हणतोय. किंवा विषय जरी आपण घेतला तरी सुद्धा अशाच पद्धतीनं मग ते 6वी ते 8वी असू द्या, पहिली ते 5वी असू द्या. पहिली ते 5वीसाठी जर डी एड उमेदवार असतात त्यामुळे ते सर्वांमध्येच कॉम्पिटिशन लागते. परंतु बेसिकली जर आपण ते 6वी ते 12वी पर्यंतचा विचार केला तर गणित, मग विज्ञान आणि गणित विज्ञान यांचा कट ऑफ कसा लागतो? जास्तच लागतो. पुढे जर आपण बघितला, हे तर मी तुम्हाला सांगितलं आता. मध्यम कशाचा लागतो? तर सामाजिक शास्त्रांचा. याचा कट ऑफ मॅथ्स आणि सायन्स एवढा लागेल अशातला काही प्रकार नाही. आणि खूप कमी कशाचा लागतो बघा, ज्यांचं एका सेपरेट विषयासाठी तुम्ही जर अप्लाय केलेलं असेल, लँग्वेजसाठी, मराठी असेल, हिंदी असेल, बेंगॉली असेल, इतर काही तमिळ असेल, कन्नड असेल, ह्या लँग्वेज आहेत, किंवा त्याहीमध्ये जर विषयाचा जर विचार केला तर इतिहास असेल, भूगोल असेल, तर यांचा कट ऑफ कसा लागतो? तुलनेने कमी लागतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला एक जनरल आयडिया येऊन जाईल की सर्वाधिक कट ऑफ ह्यांचा, मग ह्यांचा कमी, मग ह्यांचा कमी आणि ह्यांचा तर सगळ्यात कमी. मग तिकडे मराठीवाला 100 वाला का असे ना तरी चान्सेस आहेत. 110 पर्यंत जरी असाल तुमचा स्कोर तरी सुद्धा या ठिकाणी या कॅटेगरीमध्ये लागण्याची शक्यता आहे. सामाजिक शास्त्रांचा जर विचार केला तर 120 स्कोर ओबीसी कॅटेगरीमध्ये सेफ आहे. इथे जर विचार केला तर 130 प्लसचा जर स्कोर असेल तुमचा तर तुम्ही सेफ आहात. आणि इकडे जर बघितलं तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये 140 प्लस. आता याच्यामध्ये मी कला शाखेची जागा ऍड केलेल्या नाहीत. काही संस्था ज्यावेळेस जागा येतील तर त्यावेळेस त्यांचा अभ्यास करून मी तुम्हाला निश्चित सांगेन. परंतु कला शाखेचे जे सगळे विषय आहेत त्यामध्ये राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, आणखी एखादा विषय असेल तर त्यांचा कट ऑफ कमीच लागतो. याच्यामध्ये कॉमर्सचा तर त्याच्याही पेक्षा कमी लागतो, आर्टपेक्षाही, कारण की विद्यार्थीच खूप कमी आहेत. आलं लक्षामध्ये? पण त्यांची जागाही खूप कमी असतात. एखाद्या दुक्कड विद्यार्थ्याला जर चांगले मार्क आहेत आणि तुम्ही ज्या ठिकाणी प्राधान्यक्रम दिला त्या ठिकाणी जर त्याने दिला असेल तर त्याचं सिलेक्शन होईल, आहे की नाही? अशी यामध्ये शक्यता असते. म्हणून ओबीसी कॅटेगरीमध्ये जर आपण हिशोब केला तर तो साधारणतः अशा पद्धतीचा असतो. ठीक आहे. आता हे विषयानुसार सुद्धा मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही काय करा, त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला काही हरकत नाही. आता तुमच्या मनामध्ये काही ना काही तर प्रश्न उरलेच असतील. ती प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. कमीत कमी वेळेमध्ये दर्जेदार माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. मी तुम्हाला भंपकपणा कधी सांगत नाही की हे असं असेल म्हणजेच तसंच होईल, तसं असेल तरच होईल, नाही. तुम्ही माझा व्हिडिओ पाहाला काही नाही पाहाला काही मला याच्याशी घेणं नाही. परंतु मी तुम्हाला फार संभ्रमामध्ये किंवा फार चुकीची माहिती देणार नाही, कारण की आम्ही जे सांगतोय त्यावरती अनेक विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था ही अवलंबून असते. परंतु कट ऑफचा जर विचार केला तर मी जो मागच्या मेरिट लिस्टचा अभ्यास केलेला आहे त्यानुसार अशाच पद्धतीने लागण्याची शक्यता आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमची प्रत्येक कमेंट मी आवर्जून वाचत असतो. हां, रिप्लाय नाही देऊ शकत प्रत्येक कमेंटला, कारण की दिवसभरातून 1000 कमेंट्स हे सगळ्या व्हिडिओवरती पडत असतात. एवढ्या कमेंट्सला रिप्लाय देणं शक्य नाही, परंतु वाचत असतो. आणि ज्या ज्या कमेंट्स महत्त्वाच्या वाटतात, आवश्यक वाटतात, त्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, कारण की त्यामध्ये सविस्तर विश्लेषण हे करता येतं. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.